नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो, माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांची आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपली NMMS ची परीक्षा उद्याच त्या ठिकाणी आहे. तर या परीक्षेला जाता जाता नक्की कोणत्या प्रकारची आपली पेपरची स्ट्रॅटेजी असणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, की पेपर सोडवताना नक्की तुमचा माइंड सेट कसा असायला पाहिजे या संदर्भातला खूप महत्त्वाचा व्हिडिओ, जे की तुमच्या वर्षभराची मेहनत या काही छोट्याशा व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळं व्यवस्थितपणे हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड व्यवस्थितपणे पहा. शेवटी मी तुम्हाला पेपर सोडवताना तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन कसं करायचंय, टाइम मॅनेजमेंट कसं करायचंय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी चॅनेलच्या माध्यमातून नवीन आपल्याला जोडले गेलेले आहेत. तुम्हाला आता सांगू इच्छितो की वर्षभर पुढील कालावधीमध्ये आपण संपूर्ण स्कॉलरशिपची तयारी करून घेणार आहोत, जशी आपण NMMS ची करून घेतली. तर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमचं एक प्रोत्साहन मला चांगल्या पद्धतीचा अभ्यास तुमचा घ्यायला मदत करतं. ठीक आहे. तर पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की पेपर पूर्वी नक्की कोणती काळजी घ्यायची पहा. लक्षात द्यायचे इथे जर पाहिलं तर पहा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रवेश पत्र सोबत ठेवावे. तुमचं प्रवेश पत्र कधीच विसरायचं नाहीये. तुम्हाला घोषित होईपर्यंत म्हणजे निकाल जोपर्यंत लागतोय, निकाल लागतपर्यंत तुमचं प्रवेश पत्र सोबत पाहिजे. इव्हन निकाल लागल्यावरती देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येतपर्यंत ते प्रवेश पत्र जपून ठेवा. परीक्षा सुरू होण्यापूर्वी समजा पेपर हा 10:30 वाजता आहे, तर 10:30 पूर्वी तुम्हाला 10 वाजता तिथे पोहोचायचं आहे. तर अर्धा तास 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास तुम्हाला तिथे उपस्थित राहायचंय. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, सर्व लेखन साहित्य. आता लेखन साहित्यामध्ये काय लागतं तुम्हाला, मी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पेन. आणि इतर काय, तर इतर तुम्ही बऱ्याच जणांनी मला असा प्रश्न विचारला की सर आम्ही कागद घेऊन जायचा का, बरंच काय काय विचारलं. तर त्या ठिकाणी कागद तुम्हाला अलाउड नाही. तुम्हाला जी प्रश्नपत्रिका मिळेल त्या प्रश्नपत्रिकेवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी कच्चं काम करायचं. या संदर्भातला व्हिडिओ मी सकाळीच अपलोड केलाय की प्रश्नपत्रिकेतल्या सूचना कोणत्या असतात त्या संदर्भातला. तो ज्यांनी पाहिला नसेल, सकाळी अपलोड केलेला एक व्हिडिओ आहे, तो नक्की पहा. त्यानंतर पहा उत्तर पत्रिका. आता पहा पेपर संपल्यावर केलं तर उत्तर पत्रिका पर्यवेक्षकांना देण्यापूर्वी त्याची एक कार्बनची कॉपी असते. ती कार्बनची कॉपी काढून घ्या आणि मग ती निकालापर्यंत जपून ठेवायची, कारण की निकाल लागल्यावरती तुम्हाला अँसर की येते निकालाच्या आधी. अँसर की चेक करून तुम्ही तुमचे गुण काढू शकता आणि तुम्हाला मेरिट किती लागते हे तर ऑलरेडी मी सांगितलं. ठीक आहे. पुढे पहा. आता पुढे दिले तुम्हाला उत्तर नोंदवताना 4 वर्तुळांपैकी एक वर्तुळ काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने रंगवायचं. आता पहा काय सांगितलंय तुम्हाला, एक म्हणजे 4 वर्तुळ आहे, तुम्हाला 4 ऑप्शन असणार आहे. 4 पैकी एक वर्तुळ तुम्हाला निवडायचं आहे. जसं की समजा तुम्हाला कदाचित आता काही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत, काही यांना आकडे दिलेत 1 2 3 4 असे 4 पर्याय दिलेत. काही ठिकाणी ABCD असं दिलंय. तर तुम्हाला जे काय असेल, समजा तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर 3 पर्यायाला व्यवस्थितपणे पहिल्यांदा बाहेरून असं राऊंड मारायचं, असं बघा, असं त्या आतमधून एक रिंग मारायची आणि पटकन येऊन असं गोल करून घ्यायचं. 3 नंबरचं C आन्सर आहे. पटकन असं संपूर्ण ब्लॅक दिसलं पाहिजे अशा पद्धतीने रंगवायचं आहे. म्हणजे असं वरच्यावरती रंगवायचं नाही, इथे गुण जातात तुमचे, लक्षात ठेवा. हे या गोष्टी सर्वसामान्य लक्षात ठेवा, जे की खूप महत्त्वाच्या आहेत. आता आपल्या मेन प्लॅनिंगकडे जाऊया. पेपर सोडवताना तुमचा माइंड सेट कसा असायला पाहिजे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आतापर्यंत जेवढा अभ्यास केलेला आहे पुरेसा आहे, चांगल्या पद्धतीने केलेला आहे. डोकं शांत ठेवायचंय. आता पेपरला गेल्यावरती पेपर सुरू व्हायच्या आधी तुमचं त्या ठिकाणी चेकिंग केलं जाईल किंवा तुमचं प्रवेशपत्र पाहिलं जाईल. प्रवेशपत्र पाहून तुम्हाला बेंचवरती दिलेल्या जागेवरती बसायचं आहे. बसल्यावरती तुम्ही अर्धा तास आधीच परीक्षा केंद्रामध्ये पोहोचणार आहात, बरोबर. आतमध्ये सुद्धा तुम्हाला अर्धा तास घेणार आहेत ते. मग तिथे गेल्यावरती गडबड गोंधळ करायचा नाही. काय होईल, कसं जाईल मला पेपर आणि मी काय करू, अजिबात गोंधळ गडबड करायची नाही. डोकं एकदम शांत ठेवायचं.
आणि थोडंसं नामस्मरण करा आपल्या देवदेवताचं काय असेल ते, असं शांततेमध्ये मला व्यवस्थित जाणार आहे, माझा माइंड एकदम स्टेबल आहे, अशा पद्धतीने बसा. खूपच असं गोंधळ गडबड करू नका. व्यवस्थितपणे पहिला पेपर तुमचा मॅथ्सचा पेपर असणार आहे, दुसरा पेपर तुमचा सॅटचा असणार आहे. मग सॅट आणि मॅथमध्ये लक्षात ठेवा फरक आहे. सॅट म्हणजे तुमच्या रोजच्या अभ्यासातला विषय आहे आणि मॅथ म्हणजे तुमच्या बौद्धिक क्षमतेवरचा विषय आहे. काहींना मॅथ अवघड जात असेल, काहींना सॅट सोपं जात असेल, त्यामुळं गडबडून जायचं नाही. आतापर्यंतचं रेकॉर्ड सांगतो तुम्हाला, नुसतं कोणत्याही एका विषयामध्ये म्हणजे मॅथ किंवा सॅटमध्ये जास्त मार्क पाडलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळाली. तर तुम्हाला त्या संदर्भातल्या काही महत्त्वाची स्ट्रॅटेजी देतो, टाइम मॅनेजमेंट देतो, सगळ्यांनी पाहून घ्या. आता तुम्हाला आपलं जे ही स्ट्रॅटेजी आहे की 180 पैकी 180 गुण तुम्हाला मिळवून देऊ शकते तुम्ही व्यवस्थितपणे जर हिला फॉलो केलं तर. आता पहिलं काय करायचं, पेपर सोडवताना मी सांगितलं की माइंड फ्रेश ठेवा, कोणतंही दडपण नकोय, बिनधास्त श्वास घ्या आणि निवांत बसा. तिथे विचार करा की आपण एवढी मेहनत घेतली वर्षभर, आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून मेहनत करून घेतली, सकाळी आपण लवकर उठायचं 4 वाजता 5 वाजता आणि अभ्यास करायचं, आपल्या शिक्षकांनी किती रोज सराव घेतलाय आपला, केवढं सगळं आपण करून घेतलेलं आहे. मग घाबरून का जायचं, तयारीत राहायचं. जे येईल ना भले काही प्रश्न जमणार नाही, मला खचून जायचं का नाही. जे येतंय ना त्याच्यावरती फोकस करायचं, जिंकले तुम्ही. जे येतंय त्याच्यावरती फोकस करा, जिंकले तुम्ही. तुम्हाला मी सांगतो ना, आता पहिले पहा, प्रश्नपत्रिका हातात येताच त्यावरील सूचना वाचा व माहिती व्यवस्थित भरा. पहा, मग तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका येते, जसं की मी सकाळी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका सांगितलेली आहे की अशी प्रश्नपत्रिकाची माहिती असते, ती वाचून काढा पटकन आणि अँसर शीट वरती व्यवस्थित माहिती भरा. अँसर शीट वरती तुमचा रोल नंबर असेल किंवा इतर जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थितपणे भरायची. ओके, त्यानंतर पुढे पहा, सर्व पाने आहेत का चेक करा. बऱ्याचदा असं होतं की बरेचशी पानं नसतात, कधी कधी 48 पानाची प्रश्नपत्रिका असते. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की प्रश्न कोणत्या स्वरूपात येणार आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, प्रश्न हे इंग्रजीमध्ये पण असतील, प्रश्न हे मराठीमध्ये पण असतील. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्लिशमध्ये प्रश्न असतील, मराठी पण असेलच पण इंग्लिशमध्ये पण असतील. जे इंग्लिश किंवा सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांना सेमीमध्ये पण प्रश्न असतील आणि मराठीमध्ये पण असणार आहे, दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. एकूण 6 ते 8 भाषांमध्ये प्रश्न असतात, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2 भाषा जास्त प्रेफर करतात, मराठी आणि इंग्लिश. ओके, तर पहा, सर्व पाने आहेत का ते पहा, एक एक प्रश्न क्रमाने सोडवा. आता पहा, काही जण म्हणतील पहा सर मला काय झालंय, मला इतिहास खूप सोपं जातं, मी इतिहासाला आधी सुरुवात करते. एका जणांनी, मी मागच्या वेळेसला रॅपिड स्टडी घेतला, खाली कमेंट केली होती की खाली वरती क्रम होतो. सर बरोबर आहे, त्याचं बरोबर आहे, खाली वरती क्रम होतो. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की सुरुवातीला क्रमाने प्रश्न सोडवा, जे येतात ना प्रश्न ते पटपट 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 सोडवत जायचं आणि मग नंतर तुम्हाला जे येत नाही ते सोडवायचे. त्याचं मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देतो. पहा, दुसरं गोष्ट, जे प्रश्न येतात ते प्रश्न सोडून घ्या, पटकन येत नाही त्यांना टिक करा. तुम्हाला वाटतंय बाबा की ह्या 4 पैकी मला हा प्रश्नाचं उत्तर येतं, जे जे येते ते सोडवायचं, पण ज्या प्रश्नांची उत्तरं येत नाही त्याचं काय करायचं सर. तर नेहमी लक्षात ठेवा, त्यांना साईडला कुठेतरी टिक करून ठेवा, हा माझा प्रश्न बाकी आहे हे लक्षात ठेवा, किंवा त्या बाकी आहे ते प्रश्नामध्ये या 4 पैकी हे उत्तर असू शकतं असं कुठेतरी मेन्शन करा. ठीक आहे, तर ते तुम्हाला करायचं. टिक केलेल्या प्रश्नामध्ये तर्क वापरून प्रश्न सोडवा, तर्क वापरायचा आहे. हा काय उत्तर असू शकतं, 4 पैकी ही 2 उत्तर नाहीयेत, हे पण आहे का, ह्या दोघांमध्ये आता प्रश्न आहे, मग हे उत्तर जास्त प्रेफरेबल आहे, मग त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. असं करा. शेवटी पहा, शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये वजा गुण पद्धतीने सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे. सर्व प्रश्न तुम्हाला 90च्या 90 सोडवायचे आहेत, निगेटिव्ह मार्किंग नाही. वजागुण पद्धती म्हणजे काय की काही परीक्षा अशा असतात, एमपीएससी टाईप किंवा इतर काही नागरी सेवा परीक्षा अशा असतात की 4 प्रश्न दिलेले असतात, 4 मधले समजा म्हणजे 4 पर्यायापैकी समजा 1 प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं आणि तो पर्याय जर चुकला तर तिथे 0.25 गुण वजा होतात. पण तुमच्या परीक्षेमध्ये तसं काही नाही. तुम्ही बिनधास्तपणे सगळे प्रश्न 90च्या 90 अटेम्प्ट करायचे. आता त्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला देतो, हे 90 प्रश्न सोडवायचे कसे, हे 90 प्रश्न सोडवायचे कसे लक्षात ठेवा. आता पहा, पहिलं काय करायचं,
पहा आता तुम्हाला सॅटचा पेपर सोडवायचा. सॅटचा पेपरची स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला. सॅट मध्ये नेहमी लक्षात ठेवा 90 जे प्रश्न आहेत. आता ह्या 90 प्रश्नांमध्ये तुम्हाला माहिती आहे 35 गुण हे कशाला असतात? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्सला 35 गुण असतात आणि उरलेले जे 20 गुण आहेत ते गणिताला आहेत. बरोबर ना? मॅथ्सला हे शेवटचे आहे. हे जर पाहिलं तर सायन्स आहे. बरोबर आहे? सायन्स आहे. हिस्ट्री, जिओग्राफी आणि इतर जो विषय आहेत त्याला. मग एक डोकं वापरा की सायन्स आणि हिस्ट्री, जिओग्राफी याचे एकूण गुण जर पाहिले तर 70 आहे. शक्यतो मी तुम्हाला सांगतो, शक्यतो हे जे 70 गुणांचे प्रश्न आहेत, हे 70 गुणांचे प्रश्न तुमचे, पहा मी पहिल्यांदा सांगतोय, हे 70 गुणांचे प्रश्न साधारणतः तुमचे 50 मिनिटांमध्ये झाले पाहिजे. किती मिनिटांमध्ये? 50 मिनिटांमध्ये. कारण की वन लाइनर प्रश्न आहेत ते. वन लाइनर प्रश्न आहे. 50 मिनिटात झाले पाहिजेत कव्हर करायचे. तुम्हाला कव्हर ते 50 मिनिटात कव्हर करायचा प्रयत्न करायचा. आता उरले 40 मिनिट. 40 मिनिट गणिताला वेळ लागतो. म्हणून या गणितासाठी, या गणिताच्या 20 प्रश्नांना 30 मिनिट घ्यायचं. किती मिनिटं घ्यायची तुम्हाला? 30 मिनिटं. एकूण झाली, दोन्ही मिळून झाले 80 मिनिटं. आता 80 मिनिटं झाले. 80 मिनिटं झाले. आता काय करायचं? पहा 80 मिनिटं झाले. पहा खालचं दिसते का स्क्रीन तुम्हाला? हे पहा 80 मिनिट झाले. आता पहा काय करायचं. हे 80 मिनिट झाले म्हणजे इथे आपण जर इथे पाहिलं तर हे 50 गुण आणि 50 मिनिटं आणि 30 मिनिटं, 70 आणि 20 90 गुण झाले. आता उरलेले किती उरले? 80 मिनिटांचे 10 मिनिट उरले. 10 मिनिटं काय करायचं? 10 मिनिटं काय करायचं? तर लक्ष द्या, जे प्रश्न सुटले नाहीत, जे प्रश्न सोडवायचे बाकी आहेत, काही प्रश्न राहतील तुमच्याकडून, 4-5 राहतील, 2 राहतील, 3 राहतील, जे काय राहतील ते राहतील. एकही प्रश्न रिकामा सोडायचा नाही. व्यवस्थित गोल केलेत का एकदा चेक करायचे. व्यवस्थित पाहूनच ते गोल करायचे. चूक करू नका. बऱ्याचदा काय होतं गडबडीमध्ये, तुम्हाला परत एकदा सांगतो, गडबडीमध्ये काय होतं, तुम्हाला उत्तर येत असतं. समजा एक्झाम्पल 33 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे 2 नंबर आणि आपण चुकून गडबड करतो की तो 33 नंबरचं उत्तर आपण 34 नंबरच्या प्रश्नाला गोल करून बसतो. अशा वेळेसला खूप मोठी मिस्टेक होते. एक गुण तुमचा जातो. घाबरून जायचं नाही. असं होऊ शकतं तुमच्या बाबतीत सुद्धा होतं. माझ्या बाबतीत झालेलं आहे. आम्ही आता शिक्षक पात्रता परीक्षा दिली, टीईटी दिली, सीईटी दिली, सगळं देतोय. बरंच काही केलं आणि पास पण झालोय म्हणजे तुमच्या महिन्यासाठी. तर सांगायचं एवढंच आहे की या गोंधळ गडबडी करत असताना, या गोंधळ गडबडीमध्ये आपल्याकडून गोल करताना चुकू शकतं. चुकलं तर चुकलं, गेला एक मार्ग, सोडून द्या. बाकीचे आहेत ना 179, चला लढायचं हे डोक्यात ठेवा आणि व्यवस्थितपणे ते गोल करायचा प्रयत्न करा. शक्यतो चुकू नका. आता हे झालं तुमचं. ह्या 10 मिनिटांमध्ये काय करायचं? शेवटचं मी तुम्हाला सांगतो. शेवटचं बघा, आता हे थोडक्यात मॅथमध्ये पण तुम्ही करू शकता. शेवटचे 5-10 प्रश्न राहिले. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले 5 प्रश्न राहिले. कळत नाही काय करू, डोकं चालत नाही, कोणतं उत्तर देऊ, ABCD असं वापरू का? नाही. काय करायचं? आपल्या देवाचं नाव घ्या, जय माता दी करा आणि बिंदास या 5 प्रश्नांना एकच पर्याय निवडा. 3 किंवा 4. 3 निवडला, 5च्या 5 3 गोळ्या मारून टाकायच्या, संपला विषय. 3 नंबरचा पर्याय किंवा 2 नंबर, समजा 2 किंवा 3 नंबरचा पर्याय एकच निवडा. 5 मधले 1-2-3 प्रश्न तरी 100% बरोबर येतील, एवढं मी सांगतो. 2 तरी प्रश्न बरोबर येतील. पण जर तुम्ही झिकझॅक नाही गेले, चुकणार तुमचं. आणि या गोळ्या तुम्हाला मी आता सांगतो की ही स्ट्रॅटेजी संपूर्ण पेपरला वापरायची नाही, नाहीतर एखादा जाईल डायरेक्ट स्टार्ट, डायरेक्ट ABCD सगळा त्याचा विषय खल्लास होईल. लक्षात घ्या, तो YZ होईल असं म्हणावं लागेल. त्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवा की पेपर लिहिताना व्यवस्थितपणे विचारपूर्वक सोडवा. थोडंसं स्पीड ठेवा. वेळ पुरत नाही बुद्धिमत्तेला. त्यामुळं बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये जे प्रश्न तुम्हाला वाटतात ना, हा प्रश्न मी सोडू शकतो पटकन तिथं सांग. पहा, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मनोरेकडे मला येतं. मनोऱ्यांचा प्रश्न लगेच मनोरे सोडवायचे. चला, लयबद्ध मांडणी लगेच लयबद्ध मांडणी. हो, काय आहे त्याच्यामध्ये? ABCDचा वापर करायचा तुम्हाला. ओके, संख्यांचा क्रम ओके, मला जमतोय सांगतोय. पण काही संख्यांचा क्रम थोडा अवघड असतो. अडकून राहायचं का? नाही. बुद्धिमत्तेमध्ये लक्षात ठेवा, अडकून राहू नका. प्लीज एखादा प्रश्न नाही जमत, बॅक सोडा, पुढे जा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट,
2 पेपरमधला जो कालावधी असतो, पहिला झाला मॅथचा पेपर झाल्यावरती लगत चर्चा करायची नाही. याचं उत्तर काय होतं रे, हे तू काय लिहिलं, तुला कसा गेला पेपर, अरे मला लय सोपा गेला, मला लय अवघड गेला, अजिबात चर्चा करायची नाही. मस्त गेला म्हणायचं. काय म्हणायचं? मस्त गेला म्हणायचं. आणि पुढच्या पेपरचं प्लॅनिंग करायचं. सॅटमध्ये काय करायचं, गणिताकडे जास्त फोकस करायचं. 70 मार्क तुमचे इतिहास, भूगोलाचे, नागरिकशास्त्राचे, विज्ञानाचे सगळे येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, अजूनही ज्याचा अभ्यास झाला नाही, पहा मी आता पण सांगतोय तुम्हाला, अजूनही ज्याचा अभ्यास झाला नाही त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रॅपिड स्टडी दिलेला तुम्हाला. रॅपिड स्टडीचा व्हिडिओ 1-1, 2-2 तासाचे व्हिडिओ आहेत. स्पीड वाढवून पहा. सगळ्यांनी तो रॅपिड स्टडी करा. रॅपिड स्टडीमध्ये प्रश्न घेतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि मी प्रश्नपत्रिका घेतल्या तुमच्यासाठी, काय 2-2, 4-4 जेवढं शक्य आहे तेवढं. त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही प्लीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहून घ्या आणि सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझी खूप अशा शुभेच्छा आहेत. तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद, गुरुजनांचे आशीर्वाद, माझे देखील आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. नक्की तुम्ही ही 48,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळवणार याची मला खात्री आहे. आपण यावरती उद्या ॲन्सर की देखील पाहणार आहेत, कारण की मला उद्या थोडंसं इलेक्शनची ड्युटी आहे. महानगरपालिका ट्रेनिंग आहे आमचं, महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात. त्यामुळे मला दुपारचा वेळ भेटणार नाही. पण 1 वाजता आमचं साधारणतः ट्रेनिंग आहे पुण्यामध्ये. 1 ते साधारणतः काही 4-5 वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर घरी यायला मला 2-3 तास लागतील. 8-8:30 नंतर आपण लाईव्ह घेऊन तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. तर सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. खूप माझ्या शुभेच्छा. लढा असं म्हणेन. ठीक आहे.